बघूया, तुझ्या लिस्ट मध्ये 3 नाव आहेत. अजून कोण बाकी आहे का? नाही नानाजी, ही कमला, ही सरला आणि ती वीणा. या तिघी जणी तिथं काम करतात आणि बाकीच्या बाजूच्या सोसायटीत याच तिघी जातात. बर बर. हा, आणि हे कोण? फुलपोडीवाला किसन. हो. हा, गाडी धुणारा बबन्या. ते सगळे एक एकटेच काम करतात ना? बर. बंसी, तू एकटा दुधाची लाईन टाकतो ना? हाँ हाँ नाना जी, यहाँ तो हम ही दूध डालते हैं, दूसरा कोई नहीं आता. और ये एरिया तो अपना ही है सारा. पेपरची लाईन हाच टाकतो गणेश, आणि झाडू शंकर तू मारतोस ना सगळीकडे, आणि तुझी बायको साफसफाईला येते, बरोबर? हा हा, मधी मधी माझा धाकटा भाऊ येतो, पण तो सिविंगला कचरा गोळा करतो, पण मी समजावीन त्याला काय. हाँ चालेल. भाऊजी, हमको काहे को बुलाया है? वैसे तो हम सब जानते हैं, मगर इस हालत में हम आपकी क्या मदद कर सकते हैं? भाऊ, तसं फार काही करायचं नाहीये. कुछ करने का नहीं मतलब? राधिका ताई, आजपर्यंत तुम्ही आम्हाला किती मदत केली, आम्ही पण तुम्हाला सगळी मदत करायला आलो आहेत. मी तर तुमच्याकडे काम बी करत नाही, मग तुम्ही माझ्या लेकाच्या शाळेचे पैसे भरलेत हे मी विसरून कसं चालेल? अहो तेच तर, मला पण आईच्या आजारपणासाठी पैसे हवे होते. राधिका ताईंनी एका झटक्यात दिले, म्हणून जसा निरोप मिळाला ना तशी सगळी कामं टाकून एका फटक्यात आलो मी इकडे. और नहीं तो क्या, हम सब काम छोड़ के चला आया हूँ. सोचा कुछ जरूरी काम होगा, इसीलिए तो सबको बुलाया है. अरे जरुरी काम आहेच बंसी. राधिकाच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, काम करायचं नाही म्हणजे. ते मी सांगेन समजव. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी इथं राहायला आले म्हणून सोसायटीत कोणी चर्चा करत असेल तर ती आधी थांबवा. त्याचं काय, आपल्या मागून सगळेच लोक चांगलं वाईट बोलतच राहते, बरोबर की नाही? पण त्या वेळेला आपण त्याला खत पाणी घातलं नाही तर बातम्या पसरणार नाही. हा ताई, एकदम बरोबर बोललात बघा तुम्ही. पण मी तुम्हाला काय मदत करू सांगा ना, मी तर या वेळेचीच वाट बघतोय. राधिका ताई, इतके वेळा तुम्ही मला अन्न दिलं घरी न्यायला, माझी पोरं कधी उपाशी झोपली नाहीत. अरे दादा शंकर, आता खाल्लेल्या मिठाला जागायला नको. बघितलंस राधिके, या सोसायटीतल्या प्रत्येकाला तू उपयोगी पडलीस. तुझं हे काम वाया नाही गेलं. प्रत्येक जण खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला बघ. और नहीं तो क्या नाना जी, हम तो आपके यहाँ फोकट दूध डालेंगे जब तक भाऊजी यहाँ रहेंगी. अरे हमरे बिटवा की जान बचाई है, डॉक्टरों को पैसा दिया था. भाऊजी के लिए हम इतना तो कर सकते हैं. आणि वय वय मी बी वर काम करत जाईन की. अहो काय बी काम असेल तर मला सांगत जा राधिका ताई, अगदी हक्काने सांगा बरं का, हो की नाही बाकुळा? नको बाबा नो, असं काहीही करू नका. फक्त राधिका काय सांगते ते ऐकून घ्या जरा. फार काही करायचं नाहीये. समजलं ना सगळ्यांना? हा. वा राधिका, हुशार आहेस तू. नाही म्हणजे मला कौतुक वाटतं तुझं की एवढी सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा तू न डगमगता उत्तर देतेस. बघितलंस ना, हे सगळे लोक तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होतील बघ तू आता. नानाजी, हीच तर खरी आपली माणसं. आता बघूया ती इथे किती दिवस टिकते ते. नानाजी, जाऊ दे ना सगळ्यांना आपापल्या कामाला. हो ताई, निघतो आम्ही आता, नाहीतर सोसायटीतले बाकीचे सगळे कुरकुर करत राहतील. कोणी काहीही म्हणणार नाही. बसा सगळेजण, गोड गोड चहा पिऊनच जायचंय. चल ग. चहा अजून काय लागेल?
दूध. अरे यार दूधच संपलंय. चहा काय करणार डोंबलाचा. चहा घेतल्याशिवाय ही काही उठणार नाही. दूधवाला येऊन गेला असेल का? त्या वॉचमनला विचारावं. अरे हा वॉचमन का नाही जागेवर? याची कंप्लेंटच करायला हवी. हॅलो. हा माझनी बोलतोय. हा मी गुरुनाथ बोलतोय. गुरुनाथ लवकर बोला हो, मला काम आहेत. हो एक सेकंद हा. मी काही रिकाम टेकडा बसलेलो नाही घरी. तुमचा तो वॉचमन का नसतो जागेवर? कधी फोन करा त्याला, जागेवर सापडतच नाही. गुरुनाथ अहो वॉचमन सुद्धा माणूसच आहे. देह धर्म नावाची चीज काय आहे की नाही त्याला? हे बघा वॉशरूम मध्ये वगैरे गेला असेल, थोड्या वेळाने आला की तुम्ही त्याला फोन करा, कळलं? आणि एवढ्या तेवढ्या कामासाठी मला फोन करत जाऊ नका हो. ठेवा आता. हॅलो मी. अरे तोंडावर ठेवलं या वॉचमनच्या ना. गुरुनाथला तर उत्तर दिलं, पण खरंच वॉचमन कुठे गेला असेल? आणा बाजू. मग समजून राहिले ना सगळ्यांना? चला चला मग लागा कामाला. आणि मिशन यशस्वी व्हायला हवा. हो ना. आता तुम्ही बघाच आम्ही काय करतो ते. चला रे चला. और भाऊजी अब आप देखिए, उसे तो हम नानी याद दिला देंगे. नाना जी चलो आते हैं. रामचंद्र कह गए. अरे हो भैया, का सकाळी दुधासाठी बेल का नाही वाजवली तुम्ही? अरे साहब बेल तो बजाई थी, आपने दरवाजा खोला ही नहीं. हा ठीक आहे. आता असेल तर दे मग दूध. गुड मॉर्निंग. हॅलो मॉर्निंग. द्या ना. अब तो दूध खत्म हुई गवा साहब, अब नहीं है दूध. अरे खत्म कैसे हुई का? ठीक है, आहेत की पिशव्या? द्या ना. साहब जी आपने दरवाजा नहीं खोला और उसमें नानी जी ने ज्यादा दूध मांग लिया तो उनको दे दिया दूध. और ये जो दूध देख रहे हैं ना आप, ये आपको नहीं दे सकते हम. क्या नहीं देऊ शकत? वो पटेल भाभी को भी देना है 2 लीटर, कुलकर्णी भाभी को भी देना है 1.5 लीटर, उनके छोटे छोटे बच्चे हैं ना, और मैडम को भी देना है. ये लीजिए. आता हूँ साहब जी. काय दिवसाची सुरुवात झाली आहे. मिस्टर सुभेदार, टेक दिस. अहो नाही इट्स ओके. मी निघतच होतो आता. तरीही घ्या, कारण कोणाच्याही दिवसाची सुरुवात चहा कॉफी शिवाय नीट होत नाही. आय नो दॅट. घ्या. अहो पण तुम्हाला दिस इज इनफ फॉर मी. नक्की ना? या शुअर. थँक्यू. बाय द वे, एक सांगू का? हा? तो दूधवाला आहे ना, ही वॉज लाइंग टू यू. एनिवे, हॅव अ गुड डे अंकल. अंकल? आनंद, तू इथे काय करतोयस? का मी इथे येऊ शकत नाही का? हे बघ सकाळी सकाळी वाकड्यात शिरू नकोस. तुला मी सरळ प्रश्न विचारलाय, सरळ उत्तर दे. मी इथे वहिनीला भेटायला आलोय, तुला नाही. राधिकाला? ऑब्व्हियसली त्यांनाच वहिनी म्हणणार ना, शनाला कशाला वहिनी म्हणणार मी? आनंद नाही, बरोबर आहे. तुम्ही लोकांनी ना माझी वाट लावायचीच ठरवलंय. तू तिला अजिबात भेटायची गरज नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. चल. अरे आवाज कशाला चढवतोयस आणि ऑर्डर कसले देतोयस? इथे तू माझा बॉस नाहीयेस. आणि हे बघ, आपण जिथे उभा आहोत ना, ते हे ऑफिसचा प्रिमाइस पण नाही. इथे राधिका वहिनी राहतात आणि त्यांना भेटायला मी कधीही येणार. ए आनंद तू हे काय परत परत दूध दाखवतोयस? शनासाठी चहा बनवणार आहेस का तू, की ती डायरेक्ट क्लिओपेट्रा दुधाने आंघोळ करणार? आनंद वहिनीला भेटून येतो. वहिनी. नानी जी तुम्ही थांबा, मी बघते. आनंद भाऊजी तुम्ही या ना. नानी जी. कोण आलंय? आनंद भाऊजी. नमस्कार. या ना बसा.
तुम्ही ओळखता ना यांना? अगं हो, ओळखते ना. बसा, मी चहा करून आणते. आनंद भाऊजी, ऑफिस मध्ये सगळेजण कसे? चले ठीक आहे. आणि जेनी? जेनी पण मस्त आहे, कामात बिझी असते एकदम. मला जेनीची तर खूपच आठवण येऊन राहील. ऑफिसमध्ये पण सगळे तुमची खूप आठवण काढतात. सगळ्यांना सांगा मी विचारलं म्हणून. नक्की सांगतो. आनंद भाऊजी, तुम्ही आज इकडे कसे? तुम्हाला भेटायला. सगळं कळलंय मला त्या रेवती मॅडम कडून, अर्थात जेनी थ्रू कळलं. वहिनी, तुम्ही हे जे काही केलं ना ते खूपच बरं केलं. आणि आता ना त्या क्षणाला ना व्यवस्थित त्रास द्यायचा इथे राहून, म्हणजे व्यवस्थित म्हणजे असं मॅनेजमेंट करून त्रास द्यायचा तिला. आनंद भाऊजी, हे सगळं करताना मला काही खुशी नाही होऊन राहिली. पण मला माझं घर, माझा संसार वापस मिळवायचा असेल ना, करावंच लागणार ना. नाही समजून राहिलं मला, या सगळ्यात माझी पण नाचक्की होऊन राहिली. सोसायटीतल्या सगळ्या लोकांना बोलायला विषयच मिळाला. लोकांची पर्वा करू नका वहिनी, ते 10 तोंडांनी बोलतात, त्यांचं काय एवढं. इथे तुमचं घर बसवायला आणि सगळं निस्तरायला कोणी येणार नाही. अगदी बरोबर बोललात. या, मी सारखी हेच सांगत असते हिला. आता इतरांचा विचार करणं बंद कर म्हटलं. हो ना, गुरुनाथचा एवढा विचार केला, काय झालं शेवटी. हे बघा वहिनी, तुम्ही एकट्या नाही आहात, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. गुरुनाथला त्या पोरीच्या तावडीतून सोडवायलाच हवं. आणि त्या क्षणाला ना तिला तर ते 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 व्यवस्थित शिकवायला हवं. ते काय ते आपण वाचतो ना ते पुस्तक. नाही नाही, पुस्तक नाही हो, ते आपण पुस्तकात वाचतो ते. गोष्ट नाही, गोष्ट नाही हो, आपल्याला शाळेत शिकवतात ना ते पुस्तकातून. धडा धडा. क्षणाला चांगला धडा शिकवा. हो आनंद भाऊजी, त्याआधी मला कमवायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. अथर्वची जिम्मेदारी आहे ना माझ्यावर. अथर्वाची जिम्मेदारी त्या मूर्खाची पण. त्याला तसं काही आहे का? ह्यांना आता कुठे काय कळून राहिलं चांगलं वाईट काय ते. हे सध्या या जगात वावरतच नाहीयेत. भल्या बुऱ्याची जाणच नाही ना त्यांना. या पोरीनं फार भुरळ घातलीये, फार पागल करून सोडले. डोळ्यावरती पट्टी बांधली यांनी. चांगलं वाईट काही कळूनच नाही राहिलं. राहू द्या, मला तर अथर्वसाठी माझ्यासाठी कमवावं लागणारच ना. आता तुम्ही नाना नानी माझ्या पाठीशी आहातच, पण तुमच्या जीवावर इथे किती दिवस राहू अजून. अगं काहीतरीच काय. नाही नानीजी, पण हे खरं आहे ना, अनेक ना एक दिवस मला हात पाय हलवायलाच लागतील. मग आजच का नको. आणि मला सांगा, एखादी नोकरी करणारी कमावणारी बाई तीच तेवढी हुशार असते का? अहो, संसार चालवायला, तो टिकवायला ही अक्कल लागतेच ना. नाती जपायला हुशारी लागतेच ना. आणि ती बाई सुद्धा यशस्वी होऊ शकते हे दाखवून द्यायचंय मला जगात. आणि मला खात्री आहे, तो दिवस नक्की येईल. भाऊजी, मला एक नोकरी आली आहे बकुळा मावशीच्या ओळखीनं, पण अजून काय तिथे मी जायला नाही लागले ना. त्याचा काही फायदा नाही होणार वहिनी. म्हणजे बघा कसं, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता तुम्ही इथे राहताय नानाजीकडे. इथे राहून अथर्वचं सगळं पाहून तुम्ही तिथे जाणार कामाला फार लांब पडेल तुम्हाला. मी तर म्हणतो तुम्ही इथेच आजूबाजूला का नाही काही काम शोधत. हा, अगदी बरोबर आहे. नाही नाही, ऑन द कॉन्ट्ररी, मी तर म्हणतो की तुम्ही जे काम तिथे जाऊन करणार होतात तेच स्वतंत्रपणे स्वतः का नाही चालू करत.
म्हणजे मी सांगतो काय करायचं ते. नानाजी नमस्कार. राधिका, तू तिथे जाऊन पापड लोणची मसाले बनवणार होतीस बरोबर? मग ते तिने स्वतंत्रपणे जाऊन स्वतःच करायचं. काय असं म्हणायचं ना आनंद तुम्हाला? अगदी बरोबर. माझं मनातलं ओळखलं नानाजी. वहिनींनी तेच मसाले तेच पापड स्वतंत्रपणे स्वतःच्या ब्रँड खाली बनवावेत आणि विकावेत. हा विचार तर चांगला आहे, पण अंमलात कसं आणायचं? हो ना आनंद भाऊजी, अहो ते हे असं एकदम सोपं नाही हो. नाही, मला तर कसलाच अनुभव नाही. बरोबर आहे, पण कठीण तरी कुठे आहे? तुमच्या हाताला चांगली चव आहे. तुम्ही सगळे पदार्थ चवीचे करता. मग तुमचा याच कौशल्याचा आपण उपयोग का नाही करून घ्यायचा? आणि अनुभवासाठी आम्ही सगळे आहोत ना मदतीला. नानाजी आहे, मी आहे. अगदी बरोबर. अरे मी सुद्धा फूड अँड ड्रग डिपार्टमेंट मध्ये होतो. मी तुला योग्य प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करीन. लो कर लो बात. अब तो कोई टेंशन लेने की बात ही नहीं. हम सब कुछ देख लें. अहो पण हे सगळं एकदम असं कसं व्हायचं? मी सांगतो. आधी घरगुती पद्धतीने सुरू करायचं आणि मग मोठ्या प्रमाणात जागा शोधून. बरोबर ना नानाजी? अगदी बरोबर. योग्य सल्ला देतोस बाळा. पण आनंद भाऊजी, हे असं एकदम व्यवसाय करणं इतकं सोपं नाही ना. कसं काय जमायचं मला? आणि मला काही अनुभव नाही, हाताशी पण काही नाही. कसं होईल? बरोबर आहे वहिनी तुमचं. अगदी कोणी उठून असं बिझनेस सुरू करू शकत नाही. त्यासाठी खूप गोष्टींचा विचार घ्यावा लागतो. हा, आणि हे बघा ना, म्हणजे रॉ मटेरियल, जागा, लेबर, कॅपिटल, टार्गेट कस्टमर्स, त्यांच्या आवडी निवडी, त्यांचे फेस्टिवल्स, सगळं विचार करावा लागतो. शिवाय आपला माल कुठे खपू शकतो याचा अभ्यासही करावा लागतो. वहिनी, मी तुम्हाला घाबरवत नाहीये. या सगळ्यांसाठी मी, आमची टीम तुमच्या मदतीला आहे ना. आपण पानवलकर सरांचं मार्गदर्शन घेऊ, कपूर सरांना आपण विचारू, पण त्याआधी नेमकं काय आणि कसं करायचं ते ठरवू. उत्तम. मी काय करतो, आज हिच्या डोक्यावर बसून सगळ्या पदार्थांची यादी लिहून काढतो बरोबर? त्याची साहित्यकृती लिहून काढतो. मग कसं काय करायचं ते बघू. सुरुवातीला आपण घरगुती स्वरूपात करू. जागेचं काय नंतर बघता येईल. आता तुम्ही सगळेजण सांगून राहिला तर मी विचार करून बघते. नाही नाही नाही, विचार करू नकोस, आता कृती कर. अगं सगळेजण तुझ्या पाठीशी उभी आहे, आता करूनच दाखवतो. आणि हो वहिनी, मी उद्या नागपूरला चाललोय. तुम्हाला काही निरोप वगैरे द्यायचा आहे का? आनंद भाऊजी, हा, तुम्ही नागपूरला जाऊनच राहिले तर माझं एक छोटं काम कराल? सांगा ना. म्हणजे येताना अथर्वला घेऊन याल का? खूप दिवस झाले ना त्याला नागपूरला पाठवून. या सगळ्या प्रकारात त्याची पण शाळा बुडून राहिली. घेऊन याल का त्याला? आणतो, काळजी करू नका. मी व्यवस्थित घेऊन येतो त्याला इथे. तुम्ही फक्त कामाचा विचार करा. हो. नानीजी, नानाजी, रेवती, आम्ही सगळेजण मिळून आज प्रपोजल तयार करतो. मग तुम्हाला दाखवतो. मग तुम्ही सांगा यात काय बरोबर आहे, चूक आहे. असं नानाजी नाही, दांडगा अनुभव आहे. आता ही वेळ गमवायची नाहीये मला. आज समजून राहिलं मला वेळेचं महत्व काय असतं ते.